GC स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्डच्या 10वी परीक्षेत 82% मार्क्स मिळवून उत्तीर्ण. प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते कुमारी तनिष्काचा सत्कार. मिरज. प्रतिनिधी. येथील GC स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का नयनसिंह शिंदे या विद्यार्थिनीने तेलंगणा स्टेट बोर्ड 10वीच्या परीक्षेत 82% मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कुमारी तनिष्काला तिच्या आई वडिलांचे प्रोत्साहन मिळाले, तसेच GC स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्व प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुमारी तनिष्का नियमितपणे मनावर कोणतेही दडपण न घेता अत्यंत जिद्दीने चिकाटीने दररोज 12 ते 13 तास अभ्यास करून 10वी परीक्षेत 82% गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे. कुमारी तनिष्काला 10वीमध्ये इंग्रजी विषयात 100 पैकी 100 आणि गणित विषयात 100 पैकी 90 मार्क्स मिळाले आहेत. GC स्क्वेअर कोचिंग क्लासचे प्राध्यापक कृष्ण गुप्ता सरांनीही इंग्रजी, गणित आणि सायन्स विषयातील अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तिला मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कुमारी तनिष्का ही आता प्रवेश घेण्याची तयारी करीत असल्याचेही तिने यावेळी सांगितले. MBBS होण्याची तिची इच्छा आहे. मनावर कोणतेही दडपण न घेता जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावे. 10वीचे शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावे. अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहनही तिने केले. कुमारी तनिष्काच्या 10वीमधील यशाबद्दल GC स्क्वेअर कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन अवधूत कांबळे यांनी केले. सत्कारप्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. अश्विनी कांबळे, सीमा माळी इत्यादींसह क्लासचा स्टाफ उपस्थित होता. शेवटी आभार इराप्पा कोळी यांनी मानले. कुमारी तनिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिल कुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे. 10वी परीक्षेतील तिच्या यशाबद्दल मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला. Exam with good grades, which I have did. I was studying from morning 7 AM to night 11 PM. It's nearly 13-14 hours, which I was studying very hard. And I was weak in maths. I was even weak in maths, but I worked very hard in that subjects which I was not able to do or else to practice or whatever. I was not that much comfortable, but I have worked hard, and now I got 90% in my maths out of 100. I got 90%. So I just wanted to tell is I took lot of tension in my 10th class, and Krishna sir motivated me a lot. By luck you have Krishna sir to motivate you guys. Daily he will motivate you. I know about him very well. So don't take tension or don't take any stress about the studies. Be cool, be calm. However you are going to study, go through it. And I will not tell to study 24 hours in a day. If you want to study, study for 6 hours, study for 5 hours, whatever you do. But don't mug it up. I want to tell is, understand the concept. Don't mug it up or else don't buttify the method. If you will buttify here onwards, if you start from here onwards not to buttify, it will be very useful in your 11th or 12th. Understood? Even in 10th also, in board exams, you might write your own answer. But who is doing the correction, he might don't know, or else he might not agree with that answer, right? So don't mug it up. If you are studying biology or else if you are studying physics and all, try to understand the concept. First, understand the concept. If you have any doubt about that concept, please ask your teachers, your school teachers, or else here you are coming to tuitions and all, you can ask here also. So don't mug it up. It is very dangerous study if you are buttifying the methods. Understood? If you buttify from here onwards, it will be very hard in your first year or second year. I mean 11th and 12th. We call that as in the first year and second year. Here you call it as 11th and 12th. So from here onwards, start working hard and daily study for 6 to 7 hours maximum, and concentrate on your subject which you are weak, which you are lagging. Understood? It might be maths,
everyone maybe maths is very hard. Maximum students will say that only same answer, maths is hard. Try to solve the questions. Ask for materials, worksheets and workbooks and all. Try with various states. Try to, like, I have solved my, I think 25 to 30 papers I have solved of maths, or not only maths, all subjects. I have 30 to 35 papers I have solved. After that I got this 82% in my SSC book. Understood? So if you have any doubts regarding your subjects or it's whatever, you can ask to your teachers. I think all teachers are friendly with you, right? Everyone are friendly with you. So ask your doubts and try to score good in your 10th. With this 10th, don't fear about 10th. Actually, I did the same thing. I used to fear a lot for 10th. 10th is nothing actually. You will give 8th exams, you will give 9th exams. 10th exam is little difference that you will not give your exams in your school. You will go out of like some other school. You will go in some other school, not in your school, not in your campus, right? So this is little difference, but the climate, everything will be same because that is also school, right? The number or your seat will not come in your college, any college. It will not come in any college. It will come in school itself. So try to concentrate. Don't fear. Which subject you are lagging? Ask your teachers. Work hard on that subject, and you will get good marks. Thank you. तर ऐकायला जरा सगळं नक्की माझ्यासाठी काय नाही विषय असा आहे नाही माझा फार बालपण जो मित्र आहे त्याचा तुम्हाला माझ्या अरुण सर आणि मी लहानपणापासून मित्र आहोत माहीत आहे ना अंगणवाडीपासून आम्ही मित्र आहोत तसं नेहमी सुद्धा मला घराच्या शेजारी राहत होता आणि फार जुने कॉल मित्र आहोत पण नंतर त्यांचं लाईफ थोडं चेंज झालं त्यांनी इथून पुण्यातून हैदराबादला शिकलं त्यांनी पण आपल्या आयुष्यामध्ये फार कठीण काळ समोर गेलेले आहे म्हणजे कष्ट काय असतं आणि शून्यातून कसं विश्व निर्माण करतात याची जी जिद्द आपल्याला शिकण्याची असेल तर ते नाही आणि त्यांनी जो विश्व घडवलं त्यांचं आजचा नयन शिंदे आणि जवळपास एक 20 वर्षापूर्वीचा नयन शिंदे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो त्यामुळे त्याचे कष्ट मी पहिल्यापासून पडलेले आहे आणि त्या कष्टातनं जिद्दीतनं आज उभं राहून त्यांनी त्याच्या मुलांना घडवलेलं आहे. तनिष्का स्टार्टिंगला जेव्हा ती 9वीला होती 10वीला परीक्षेला पुढे घाबरायची तर 10वीला सुद्धा त्याला मी म्हटलं काय टेन्शन घेऊ 82% मार्क्स पडल्यावर सुद्धा तिने काय म्हटले कृष्णा काका मार्क कमी पडले म्हटलं फार छान मार्क पडले तेवढ्यात आमच्या इथं 5 जण पास होतात 15 घेऊन 5 जण पास होतात 30 जण शाळेतले फार छान पडले कारण तेलंगणा युनिव्हर्सिटीबद्दल मी एक सांगतो जेव्हा मी 10वी आणि 12वी होतो आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची चेन्नई युनिव्हर्सिटी तेलंगणा युनिव्हर्सिटी त्यांचा जो सिलेबस आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे आपल्याला महाराष्ट्राचं एवढं काय नाही आहे तरी पण आपण 35% पाडायला हवं 35% पडले की नाही पास होईल की नाही याची भीती असते आम्हाला भरपूर असते आहे पण तिथला सिलेबस मी ज्याला 10वी 12वीला होतं सर अक्षरशः पटणार आहे तुम्हाला 12वीचं 10वीचं मी पुस्तक मागवलं होतं 12वीला माझ्या मित्राचं चेन्नई युनिव्हर्सिटीचं पुस्तक बघितलं मला घाम फुटला होता मॅथचं पुस्तक मी मॅथचा टीचर आहे माहिती माझा मॅथ्स किती चांगला आहे मला घाम फुटला होता म्हणजे विचार करा तुमचं काय होणार मग अशा ह्या युनिव्हर्सिटीतून आपली कन्या चांगले मार्क्स पाडते मग हे आपल्यासाठी गर्वाचं आहे की नाही मग तिचा सत्कार व्हायला पाहिजे लोक आपल्या क्लासतर्फे पाहिजे ना काय जोरदार तर त्यासाठी गुगल ड्राईव्ह वापर हे जे पण सॉफ्टवेअर आहे ते आम्ही डिझाईन करतो म्हणजे हे ह्याच्यातून आमचं जे इन्कम असतं फेसबुक तुम्ही 10 मिनटं जर फेसबुक वापरलं तर मायक्रोसॉफ्ट किंवा मेटा कंपनीला जे पैसे येतात त्याच्यासाठी आम्ही काम करतो मग आपण जर प्रॉपर अभ्यास केला तर हे काहीच नाही आपण याच्यापेक्षा पण मोठे सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो राईट नॉट ओनली आपण हे मीडिया सोशल मीडियासाठी विप्रो किंवा म्हणजे जे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी आम्ही हार्डवेअर रिलेटेड सॉफ्टवेअरसुद्धा बनवतो फॉर एक्झाम्पल पेशंट जर सिरियस झालं तर त्याला ॲनेस्थेशिया देतात नाही का
ऑपरेशन करायची आवड, तर आम्ही असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे पेशंटच्या ब्लड शुगरवरती ऑटोमॅटिकली ॲनेस्थेशियाचे मशीन देत आहे, राईट. म्हणजे हे सर्व आता या युगात 2024मध्ये चाललेलं आहे. तर आपण हे सगळं स्टडी करून हे शिकून पुढं आपण काय करायचं, आपला इंटरेस्ट कशात आहे. जर तुमचा इंटरेस्ट मॅथमॅटिक्समध्ये असला तर कृष्णा सर तुमचे जे स्टाफ्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाऊ शकता, बरोबर. आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला 10thचा पाया पाहिजे, बरोबर. जेव्हा तुम्ही 10thमध्ये चांगले मार्क्स स्कोर करता मॅथमॅटिक्समध्ये, त्यावेळेला तुम्हाला 12th इझी जातं. आणि 12th इझी गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही मेडिकल एंट्रन्स म्हणा किंवा इंजिनिअरिंग एंट्रन्स घेणार आहे, त्यात तुम्हाला चांगले पर्सेंटेज पडले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल. मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे MCM. माझं एज्युकेशन झालं वालचंद कॉलेज, तुम्हाला माहिती आहे, मी किती जण माहिती आहे. मी वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याच्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी पुणे COEPला माझं MCA पूर्ण झालेलं आहे. आणि चांगले मार्क्स जर पडले तर आपल्याला जॉब ओळखण्याची गरज नाही, राईट. जर मी मिरज सांगलीमध्येच राहिलो असतो तर मला मायक्रोसॉफ्टकडे जायची संधी मिळाली नसती. जर एक आज मायक्रोसॉफ्टमध्ये आपल्या बेरजेचं नाव जात नाही, कशामुळे, कारण आपण इथून शिकून त्यांच्यासाठी काम करतो. आज माझ्यासाठी 2700 इंजिनियर्स काम करतात. मी माझी टीम आहे की ओव्हरऑल इंडियामध्ये 183 कंट्रीजमध्ये आम्ही काम करतो. 2700 इंजिनियर्सचे वेगवेगळे सर्व्हर्स बघतात, कोण व्हॉट्सअप बघत आहे, कोण फेसबुक, कोण यूट्यूब बघत आहे. हे सगळं आमचा एक ग्रुप आहे जे आम्ही डिफरंट सॉफ्टवेअर डिझाईन करून तुमच्या मोबाईलवर क्लिक करतो, जेणेकरून आमचं काम चालत राहतं आणि तुमचं एंटरटेनमेंट होत राहतं. मग हे जर सगळं करायचं असेल तर 10thमध्ये व्यवस्थित स्कोअर करून, 12thमध्ये व्यवस्थित स्कोअर करून, जे सर सांगतात ते ऐकून जर आपण प्रॉपर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग एंट्रन्समध्ये मार्क चांगले पाडले तर तुमचं भवितव्य एकदम चांगलं आहे, बरोबर. आपल्या साईडला काय होतं, मिरज, सांगली, कोल्हापूरला जॉब वॅकेन्सीज नाही, कारण इथं एवढ्या कंपन्या नाही. पण तुम्हाला जर करिअर मोठ्या वेळेत घडवायचं असेल तर पहिला जसं सरांनी सांगितलं, मन घट्ट करून घरातून बाहेर पडलं पाहिजे. पुणे, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई अशा सिटीजमध्ये एकटं राहायला लागणार आहे. थोडंफार स्ट्रगल सुरुवातीला होणार आहे. ज्यावेळेला तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आणि ज्यावेळेला तुम्हाला एक ट्रॅक मिळेल, जसं रेल्वेचा एक ट्रॅक असतो की ज्यावेळेला रेल्वे बँगलोरला चालते ते त्याच ट्रॅकवरून जाते, तसं तुमच्या मनात आत्ताच पाहिजे ठरवलेलं की बाबा मला इंजिनिअरिंग करायचं का डॉक्टर करायचं. इंजिनिअरिंग डॉक्टर हेच भवितव्य आहे असं मी म्हणत नाही. तुम्ही ॲग्री करू शकता किंवा भरपूर म्हणजे त्यातून ब्रांचेस आहेत. BSc ॲग्री करता येते, MPSc करता येते, UPSc करता येते, राईट. कोणाला डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल, कोणाला म्हणजे गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला ACP बनायचं असेल. प्रत्येक क्षेत्रात आपण यश मिळवू शकतो, पण आपल्याला काय कष्ट करायला पाहिजे. बेसिक काय होतं, 10th, 11th, 12th ही फेज आपल्या आयुष्याची कशी आहे की आपण हा फेज एन्जॉयमेंटमध्ये घालवतो, बरोबर. रिलॅक्स राहतो किंवा पुढं बघायला येईल, आजचा अभ्यास उद्या करायला येईल. कृष्णा सर काय तर बोलले किंवा दुसरे सर बोलले, आज हे होमवर्क करून ये, आज कशाला उद्या करूया. ज्यावेळेला आपल्याला ही सवय लागते त्यावेळेला आपण आयुष्यात थिंग्स पुढे ढकलायला लागतो. ज्यावेळेला आपल्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची एंट्रन्स क्रॅक करायची वेळ येते त्यावेळेला मग आपल्याला कळतं की बाबा माझ्याकडून ही चूक झाली. मग त्यावेळेला आपलं एज वाढलेलं असतं आणि त्यावेळेला आयुष्यात कसं आहे, रिव्हर्स गिअर नाही आहे. जसं गाडीला आहे, आजचा दिवस निघून गेला तर हा आपल्या आयुष्यात परत येणार आहे का. म्हणून जे पण आपल्याला करायचं आहे ते ह्या क्षणी करायचं आहे. आणि तुमचं ॲक्च्युली म्हणायला पाहिजे की एक आपलं तुम्हाला इतके चांगली अपॉर्च्युनिटी आहे की एवढं कोचिंग स्टाफ प्रॉपर आहे. आमच्या वेळेला आम्हाला स्वतःला बायसिंगर लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करून शिकावं लागतं. आम्हाला कुणी हे गायडन्स दिलं नाही की तू हे कर बाबा, तू ते कर. आम्ही स्वतः 4 लोकांना भेटून काय करायचं हे ठरवून बाहेर पडलो. आणि मी 2006ला मिरज सोडलेलं आहे. 2006 पासून मी बाहेरच आहे. आणि तिथून जर आमचा ग्रोथ आहे म्हणजे ग्राफिकल ग्रोथ म्हणतो तर ते चालू. कशामुळं, कारण आपण जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. आणि तुम्ही जर चांगले मार्क पाडले, इन्स्टिट्यूटचं नाव तर होणारच आहे, पण तुमच्या आईवडिलांना किती आनंद होणार आहे सांगा. मी जे आज मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, जर माझी मुलं ते आउटपुट दिले तर मला किती मोठा करू.
मी माझ्या मुलीला हेच कोचिंग दिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट तिनं मला आणून दिलेला आहे. आणि तिचा इंटरेस्ट मेडिसिनसाठी, तिला MBBSमध्ये जायचं आहे, तर त्या हिशोबाने मी तिला तयारी कर, पुढचं भवितव्य तिला डॉक्टर व्हायचं आहे, तिला इंजिनिअरिंगला इंटरेस्ट नाही. मग त्या हिशोबाने तो प्रयत्न कर आणि यश आपण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. यश किंवा आपली देवाच्या नावाची सोडायचं. पण मेन काय आहे, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की जो पण आता जो रिजल्ट टाईम तुम्हाला मिळतो ते तर हे मायक्रोसॉफ्टमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. जवळजवळ 17 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. पण आता 9 वर्ष ते मायक्रोसॉफ्टमध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. त्याच्या सरांची तर मित्र आणि त्यांची कन्या आपले दोन प्रसिद्ध आहेत. त्याचं नाव घेतोय तनिष्का, कुमारी तनिष्का जयंत शिंदे. 10वीमध्ये तेलंगणा म्हणून तुम्हाला माहीत असेल की तेलंगणा या ठिकाणी इंग्लिश आणि बाकीच्या गोष्टी फार आवडत असतात. तिकडच्या पेपरमध्ये तिला 82% मार्क मिळाले. काय आणि जीसीसवर या क्लासमध्ये आपण त्यांच्या मुलीचा सत्कार करण्याबद्दल त्याचा आभार आणि कार्यक्रम संपला असेल. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या